हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण टोट बॅग बनवणार आहोत. त्यासाठी मी साईज घेतलेला आहे 11 बाय 17 इंच. हे टोट बॅगसाठी आपण फोम शीटचा वापर करणार आहोत. खाली मी मेन फॅब्रिक ठेवलेला आहे, मध्ये फोम शीट आहे आणि वरती अस्तरचा वापर करणार आहे. मॅचिंग अस्तर आहे माझ्याकडे म्हणून अस्तर वापरतो आहे. आपण नॉनवनचा सुद्धा वापर करू शकतो अस्तर म्हणून. आता आपण याला कडेने एक टिप मारून घेणार आहोत, म्हणजे हे तीनही भाग एकमेकांवर व्यवस्थित राहतील. उभ्या आणि आडव्या टिपा मारायच्या आहेत. आता आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन आपण याला पूर्ण टिपा मारून घेणार आहोत. टिप मारत असताना वरतून हात फिरवत राहायचा आहे सतत, कारण कापड गोळा होऊ शकते. खाली अस्तर पण व्यवस्थित ताट करून घ्यायचं आणि वरच्या कापडाला पण सतत हात फिरवत राहायचा, जेणेकरून मध्ये झोळ येणार नाही. आता तो पेपर आपण त्यावरती ठेवायचा आहे आणि त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. साईज मी अगोदरच सांगितलेला आहे की 11 बाय 17 इंच हा साईज आहे पूर्ण. मार्किंग करून घेतल्यानंतर साईडला जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. चारही बाजूंनी व्यवस्थित कटिंग करून घेतल्यानंतर ह्या कापडाचे आपण 2 तुकडे करणार आहोत. 2 तुकडे नाही केले तरी पण चालतं, पण तुकडे करून केलं तर शिवायला जास्त सोपं जातं. आता आपण बेल्ट तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी 4 बाय 16 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी रबर शीटची 1 इंचाचं पट्टी घेतलेली आहे. बेल्ट बनवण्यासाठी मी नेहमी रबर शीटचाच वापर करते. तुम्ही नॉनवनची पट्टी पण टाकू शकता, पण रबर शीट हे खूप मजबूत असतात आणि बेल्ट हे नेहमी मजबूत असायला हवेत बॅगचे, आणि त्याने बेल्टची फिनिशिंगसुद्धा खूप चांगली येते. त्यामुळे मी रबर शीटचाच वापर करत असते. बेल्ट बनवताना दोन्ही बाजूंनी एक एक टीप द्यायची आहे. दोन्ही बाजूने एक एक टिप दिल्यानंतर बेल्ट व्यवस्थित मापात कटिंग करून घ्यायचे आहे. हे आपले दोन्ही बेल्ट तयार झालेले आहेत. आता आपण चेन लावून घेणार आहोत. चेन लावताना नेहमी उलट्या बाजूने ठेवायची आहे आणि मग त्यावर टिप मारायची आहे. हे टोट बॅगला आपण फ्रंट साईजने एक छोटा कप्पा पण तयार करणार आहोत, तो पण झिपचा. त्यासाठी आपण आता इथे चेनला कवर करण्यासाठी 1 इंचाची पट्टीचा वापर करणार नाही आहे, तर अस्तरचाच वापर करणार आहे, जेणेकरून आतल्या बाजूने एक कप्पा तयार होईल. इथे लगेचच झापटीप द्यायची नाही आहे. चेनपासून खाली आपल्याला 2 इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अंतर तुम्ही तुमच्या मनाने पण घेऊ शकता, 1.5 इंच 2 इंच. मी 2 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि टीप सरळ यावी किंवा कटिंग माझं सरळ व्हावं, त्यामुळे मी तिथे स्केलने आखून घेतलेलं आहे. जी मार्किंग केलेली आहे त्याच्या दोनही बाजूंनी टीप मारून घेत आहे, कारण कटिंग केल्यानंतर फोम हा उचकला जातो आणि कापड कमी जास्त होऊ नये तिथे. त्यामुळे एक दाब टीप देऊन घ्यायची कधी पण कटिंगच्या अगोदर. आणि आता इथे सुद्धा आपल्याला चेन लावायची आहे. चेन लावत असताना नेहमी चेन वरच्या बाजूने घ्यायची आहे आणि उलटी ठेवायची आहे, त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येते बॅगची. आता इथे आपण 1 इंचाची पट्टी कट करून घेणार आहोत आणि ती पट्टी लावून आपण चेन कवर करून घेणार आहोत, जेणेकरून आपली बॅग आतल्या बाजूने सुद्धा खूप फिनिशिंगमध्ये दिसते आणि कापडाचे कुठलेही धागे निघत नाही.
कापड फोल्ड करून घेऊन त्याला एक टीप मारून द्यायची आहे. श्रेया फॅशन चॅनेलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि श्रेया फॅशन चॅनेलवरती आत्ता मी जास्त करून बॅगचेच व्हिडिओ टाकत असते. तर तुम्हाला हे बॅगचे व्हिडिओ कसे वाटतात किंवा तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल किंवा माझ्या बॅगच्या व्हिडिओमध्ये काही करेक्शन असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आता आपण खालचा भाग ठेवल्यानंतर एक टीप मारून घेतलेली आहे आणि इथे सुद्धा आपण 1 इंचाची अस्तरची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि आपण आताची चैन कवर करून घेणार आहोत. बॅग बनवताना खूप डिटेलिंगमध्ये आणि खूप सावकाश यासाठी सांगितलेलं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ बघून सेम टू सेम अशी बॅग तयार करता यावी. आणि आता आपण ते अस्तर आतल्या बाजूने फोल्ड करणार आहोत, पण त्यापूर्वी काय करायचं आहे, आपल्याला इथे रनर ॲड करून घ्यायचा आहे. रनर इन्सर्ट करताना व्यवस्थित दोन्ही बाजू साईडला करून घेऊन मग रनर इन्सर्ट करायचा आहे. तर खूप इझी आतमध्ये जातो. आणि ही झीप मी 5 नंबरची वापरलेली आहे आणि याला रनर पण मग 5 नंबरचे मिळतात. झीपच्या साईजमध्ये लहान मोठे असे भरपूर साईज मिळतात. 3 नंबरपासून जास्तीत जास्त बॅगसाठी वापरले जातात. तर मी 3, 5 आणि 8 नंबर अशा 3 प्रकारच्या झीप वापरत असते. बॅगच्या साईजनुसार आपण झीप वापरायची आहे आणि त्यानुसारच रनर मिळतात. रनर आपल्याला स्टीलमध्ये आणि प्लास्टिकमध्ये दोनही मिळतात. तर आपण बॅग किती रुपयाला सेल करणार आहोत आणि ती बॅग छोटी आहे की मोठी आहे किंवा पाऊच आहे का, त्यानुसार आपण झीप आणि रनरचा यूज करायचा आहे. बघा कप्पा तयार झाला आपण खाली त्या अस्तर लावल्यामुळे. आता आपण बॅगचा जो दुसऱ्या बाजूची जी साईड होती त्याच्यावरती आपण ही झीप अटॅच करून घेत आहोत. आणि आता त्या बाजूने आपल्याला कापड इन्सर्ट करायची गरज नाही आहे, कारण तिथे आपण आतून छोटासा कप्पा दिलेला आहे. विदाऊट चेन कप्पा आहे हा. याचा साईज आहे 4.25 बाय 4.25 इंच. चौकोनी कप्पा मध्ये सेंटरला घेतलेला आहे. वरून खाली आपण 1.5 इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि 3ही बाजूंनी व्यवस्थित पॅक करून घेत आहोत. नंतर बॅग शिवताना टिपचा साईज हा थोडा कमी करायचा आहे. 3 नंबरवर मी टिप ठेवत असते जेव्हा मी बॅग शिवते. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आपण ते क्विल्टिंग करून घेत असतो, म्हणजे 3ही कापड एकमेकांना अटॅच करून घेऊन त्या लायनिंग मारत असतो, त्यावेळी माझा टिपचा नंबर 5 असतो. आणि नंतर पूर्ण बॅग शिवण्यासाठी मी 3 नंबरवर बॅग शिवत असते, जेणेकरून खूप इझी मशीन चालते, किती पण जाड झालं फोमने तरी, आणि टिपा पण व्यवस्थित येतात. आता याला रनर इन्सर्ट करताना काय करायचं आहे, रनरची दिशा ही एकाच बाजूने आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. ज्या बाजूने रनर इन्सर्ट केला होता त्याच बाजूने करायचं आहे. ओके. आता आपण याला बेल्ट लावून घेणार आहोत. हे बेल्ट आपण चेनमध्ये पण अटॅच करून लावू शकलो असतो आणि आपण वरतून सेपरेट पण लावू शकतो. त्यासाठी काय करायचं आहे, बॅगचा सेंटर घ्यायचा आहे. 11 इंच असल्यामुळे बॅगचा सेंटर हा ऑब्वियसली 5.5 इंचावरती येणार आहे. परंतु शिवताना जर थोडंफार कमी जास्त झालेलं असेल तर कुठेतरी 1-2 रेषांचा फरक पडतो. तर त्यामुळे काय करायचं, टेप ठेवून टेप अर्धा दुमडून मग मध्य काढून घ्यायचा आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी 2-2 इंचावर मार्किंग करायची आणि खालच्या साईडने 1.5 इंचावर किंवा 1 इंचापर्यंत मार्किंग करायची आहे. मी 1 इंचावर केलेली आहे. बेल्टच्या दोन्ही बाजूने आपण मार्किंग करून घ्यायची आहे की आपण किती दुमडणार आहोत. मी टेपच्या मापा एवढं साईज दुमडत असते नेहमी, तर मी ते मार्किंग करून घेतलेलं आहे. तिथे फोल्ड करून घेणार आहे. या दोन्ही कडा आतमध्ये घेते कारण ते कापड बाहेर येतं. आणि जे 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथून आपण आता इथे चौकोन तयार करून घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये उभ्या आडव्या अशा टिपा मारून घ्यायच्या. बेल्ट लावताना थोडं जास्त टिपा मारायच्या आहे कारण बेल्टवरच पूर्ण बॅगचं
शो अवलंबून असतो. त्यामुळे तुम्ही जर ड्रेस, ब्लाऊज, घागरा, वन पीस, नऊवारी साडी किंवा असलं काही पण शिवत असाल तर त्यापासून पण काही कापड उरतं, तर त्यामध्ये तुम्ही छोटा मोबाईल पाऊच किंवा अशी छोटी टोट बॅग पण तयार होत असते. आणि ते शिवण्यासाठी जेवढा वेळ लागतो किंवा जेवढं डोकं लावावं लागतं आणि खूप मेजरमेंट वगैरे असं सगळं असतं, तर त्यापेक्षा ही बॅग बनवणं हे खूप सोपं काम आहे. ज्यांना मशीन चालवता येते असं कोणीही हे बॅग बनवू शकतं. फक्त सरळ सरळ टिपा मारता आल्या पाहिजे आणि एकदम इझी काम आहे. जर बाकीचं शिवायला जर म्हणजे बाकीच्या गोष्टी ब्लाऊज वगैरे हे शिवायला जर असं इरिटेड वाटत असेल किंवा काहींना काय होतं की खूप मेजरमेंट असतात, खूप प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं, तर शिवणकाम करायला मग नको वाटतं, तर शिवणकाम करणं मग सोडून देतात बायका. तर त्यापेक्षा बॅग जर बनवायला शिकल्या तर त्याला काही जास्त मेजरमेंट नसतात किंवा काही नसतं, तर हे खूप इझी आहे. फक्त टिपा मारता यायला पाहिजे मशीनवरती व्यवस्थित सरळ सरळ, आणि करून करून होतं आपोआप. इथे 1.5 बाय 1.5 इंचाचा बॉक्स कट करून घ्यायचा आहे खालच्या बाजूला दोन्ही बाजूंनी, आणि तो बॉक्स कट करून घ्यायचा आहे. मार्किंग केल्याच्यानंतर व कटिंग झाल्याच्यानंतर ज्या तीनही बाजू दिसतात ना, जिथे खूप धागे दिसत आहे किंवा फोम पण दिसतो आहे थोडासा बाहेर, तर तिथे काय करायचं आहे, 1 इंचाची पट्टी घेऊन त्या पट्टीने आपल्याला ह्या तीनही बाजू कवर करायच्या आहेत. जसं आपण चेनला कवर केलं होतं तसं या तीनही बाजू कवर करायच्या. त्यानंतर हा बॉक्स शिवायचा आणि त्यालासुद्धा कवर करायचं. याने आतल्या बाजूने बॅगची फिनिशिंग पण खूप छान दिसते आणि कस्टमरला ह्याच गोष्टी अट्रॅक्ट करत असतात की तुम्ही बॅग कशी शिवलेली आहे, फिनिशिंगमध्ये आहे की नाही, व्यवस्थित वाटतंय का. ज्यावेळेस हँडमेड बॅग कस्टमर परचेस करत असतं त्यावेळेस कस्टमरच्या पण अपेक्षा असतात की बॅग व्यवस्थितच पाहिजे किंवा काय. रेडीमेडमध्ये कसं होतं, रेडीमेडमध्ये वरचा लूक खूप छान असतो, परंतु आतून त्याला कापड, अस्तर किंवा त्याची फिनिशिंग वगैरे याचा कोणताही विचार ते लोक करत नाहीत. वरच्या बाजूने छान दिसतं आणि कस्टमर त्यानुसार घेतं, पण मग त्या बॅग जास्त दिवस टिकत नाही, अस्तरच फाटतं किंवा काय वगैरे. वरतून किती बॅग चांगली असली तरी बॅग आतूनही चांगली असणं तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण हँडमेड बॅग तयार करतो, तर आपण त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आता हे चौकोन पण करत असताना इथे दिशा बघणं गरजेचं आहे की इकडच्या बाजूने दिशा कोणत्या बाजूला गेलेली आहे, ते जे जॉईंट आहे त्याची तेच दुसऱ्या बाजूने पण आलं पाहिजे. ह्या बारीक सारीक गोष्टी असतात, त्याची फक्त काळजी घ्यायची शिवत असताना. टीप मारून घेतल्यानंतर टिपं पण 1-2 टिपा मारायच्या, मग त्यानंतर परत कवर करायचं, तर त्यात ते अजून मजबूत होऊन जाते. म्हणजे कापड जरी भविष्यात कधी फाटलं ना तरी आपले टीप मात्र उसवणार नाही, एवढ्या मजबूत टिपा असल्या पाहिजे. आणि एवढी मजबूत असते हँडमेड बॅग. आणि हँडमेड गोष्टींना आता सध्या खूप व्हॅल्यू आहे, तर आपल्यासाठी एक नवीन इन्कम सोर्स जनरेट करायचा असेल तर नक्कीच महिलांनी, मुलींनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि हे खूप छान आणि खूप मस्त काम आहे बॅगचं. आता आपण ही बॅग सरळ करून घेत आहोत. आतल्या बाजूने छोटा कप्पा बघा किती स्पेस दिसतोय. एकदम छोटी बॅग आहे ही, पण खूप स्पेस आहे. असं पटकन आपल्याला कुठे बाहेर न्यायला खूप छान आहे ही बॅग. छोटी असल्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी लवकर सेल होऊन जातात.